हातामध्ये गेला होता. राज भोईरला आपण पाहतोय एस्टनच्या पाठीमागे. चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे. प्रसादच्या माध्यमातून पॉवर प्लेचं मांडलेले पहिलं षटक हाताळलं जात आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र धावा देखील येत नाही आहेत. परंतु भावेश आणि महेशला चांगली कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. इथे मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल. ओ फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. श्री गणेशा होतोय धावसंख्येचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय मित्रांनो. आई गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित गावदेवी चषक 2024 हे पर्व आणि या अंतिम दिवस अंतिम सोहळा या स्पर्धेचा आज आपण देखील पाहतोय. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग गतीनं बीट केलं. गोलंदाज प्रसादकडे वेग फार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र वेगानं बीट केलं जात आहे. यापुढील लढत महाराल आणि त्यांच्या अगेन्स्ट वडवली. दोन्ही संघांनी सज्ज राहा टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. चांगलं बॅटल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. पहिल्याच इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे. हो, इथे मात्र नक्कीच अगदी चेंडूच्या मिरिट पर्यंत जाऊ मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत गोलंदाज प्रसादने. भावेशला आता मात्र आपल्या लयमध्ये यावं लागेल. जो सिग्नेचर स्ट्रोक आहेत ते मारावे लागतील. क्षमता आहे त्याच्याकडे मोठे फटके मारण्याचे, परंतु इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी होते गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त 2. आक्रमकता दाखवली गेले. चांगला बॅटल पाहायला मिळतोय. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. योगेश भोईर भरधाव वेगाने आले आणि तत्परी या मिळतील 2 धावा आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. गावदेवी पोई या संघाच्या गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र योगेश भोईरला आपण पाहतोय. आक्रमकता योगेश भोईरकडे सुद्धा, परंतु आता मात्र स्ट्राईक असेल महेशकडे. बराच वेळ शांत होते. आता मात्र आक्रमकता दाखवली जाईल यात मात्र शंका नाही आहे. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. यापुढील लढत नक्कीच आपण पाहणार आहोत. गावदेवी महाराल त्यांच्या अगेन्स्ट जय नारायण देव प्रतिष्ठान वडवली. दोन्ही संघ सज्ज राहा. आज गावदेवी पोई, गावदेवी महाराल, गावदेवी वरप असे एकूण 3 संघ हे आई गावदेवीच्या नावाने खेळणार आहेत. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडंसं नक्कीच उचली प्राप्त करतोय. विकास होते त्या ठिकाणी मात्र मिड ऑफला त्यांच्या आवाक्याच्या दूर आणि तत्पर धावा मिळतील या 2. चषक देखील गावदेवी चषक आहे आणि गावदेवीच्या नावाने अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतात. कारण की ग्रामदेवता, इष्टदेवता प्रत्येक गावामध्ये गावदेवीची नक्कीच फार मोठी या ठिकाणी मात्र सावली असते प्रत्येक गावावरती आणि गावकऱ्यांवरती. आणि नक्कीच त्याला श्रद्धेनं गावदेवी मातेला आपण देखील नमन करत असतो. आणि नक्कीच त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र अनेक संघ जे असतात ते मात्र ग्रामीणमध्ये आपण गावदेवीच्या नावाने खेळताना पाहायला मिळत असतात. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक प्रसाद होते. मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय गावदेवी पोई या संघाची, परंतु धावांचा डोंगर रचावा लागेल. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचावा लागेल. कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर आरपी वरप संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे.
हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं आणि हा चेंडू देखील येतो निर्धाव. साठी सज्ज राहायचं मारल आणि वडवली आमचे विनायक सर. आपण या व्यासपीठावरती गौतमजी आपण देखील या. आपलं देखील विशेष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राहुल भंडारे आपण देखील या. हो हो, इथे मात्र फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष सुरू आहे. हो, इथं मात्र फटका इम्प्रेसिव्ह लॉफ्टेड शॉट आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत षटकार. हा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा आहेत आणि आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती राज भोईर देखील सज्ज होईल. चांगली गोलंदाजी आपण पाहिले तर 2 षटकामध्ये पाहायला मिळाली परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवरती षटकाराने आता मात्र नक्कीच कमबॅक करून दिले आपल्या संघाला. अर्थातच फलंदाज महेशने. भावेशला नक्कीच आपल्या लयमध्ये येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. राज भोईर ऑन दी मार्क. हो, पहिला चेंडू इथे मात्र फटका फसला. डाऊन दी बॉल योगेश भोईर. अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज भावेशचा खेळ. भावेश बॅक टू द पवेलियन. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत कल्पेश त्या ठिकाणी आणि ते मात्र एकच धाववरती समाधान मानावं लागत आहे. चांगला संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने. एका बाजूने आपण पाहिलं तर आरबी वरप आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गावदेवी पोई या 2 दिग्गज संघांदरम्यान. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीणचा A+चा पोल आहे. A+ कॅटेगरीमधील हे एकूण संघ आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडे कलात्मकता आहे, कॅलिबर आहे आणि ते आज कौशल्य प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. हो, क्या बात आहे. लॉफ्ट स्ट्रोक, उंची जास्त, लांबी इथे मात्र गाठले आणि चेंडू फरार होईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार.
चला जास्त वेळ घेऊ नका, कारण की 3 षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण केले नाही तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. हो, इथे मात्र नक्कीच कही पे निगाह कही पे निशाणा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. दुखापत झाली नसावी. अगदी या ठिकाणी मात्र शरीराला जपून आपण नक्कीच खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करायचं मित्रांनो. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. एका बाजूने आपण पाहिलं तर फटके देखील येतात. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र हे अंतिम 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जातील. 19 धावा धावफलकावरती. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा हा फटका आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये गावदेवी पोई. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आता मात्र कल्पेश भोईरला आपण पाहतोय. आणि या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करायचंय. तर विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. वडवली संघाचे संघनायक आपण या, कारण की महारल संघाचे संघनायक या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये ही चालू असलेली मॅच. एका बाजूला गावदेवी पुई त्यांच्या अगेन्स्ट आरबी वरप या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. आणि गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित गावदेवी चषक 2024 हे भव्य दिव्य असं आयोजन. आणि नक्कीच कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही अंतिम मॅच. धावसंख्या 24 आहे धावफलकावरती. 24 धावा आणि 5 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. ओ, फुल टॉस चेंडू. खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती लगेचच समाचार घेतलाय आणि अगदी ताकदीचा वापर करून चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. आवश्यकता होती या फटक्याची आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. फुलटॉस चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार फलंदाज महेशने घेतला. आक्रमकता दाखवतोय. हो, पुन्हा एकदा इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु या ठिकाणी मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये आणि पाहावं लागेल यस दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज राज होते बाद. राज बॅक टू द पवेलियन. साक्रिफाईस केली.
कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर महेश चांगली फटकेबाजी करतो, त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं कार्य इथे मात्र राजने देखील केला. आणि नवीन बॅटर आता मात्र नितेशला पाहतोय, हा फटका देखील सुरेख आहे, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो, हो थोडीशी मिसफील्ड जरूर झालं. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. तू मे करता करता या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती आणि माघारी परतावं लागेल फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. टॉस साठी सज्ज राहा वडवली संघ. आपला शेवटचा ऑफिशियल कॉल. आपले संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज असणं गरजेचं आहे. हो इथे मात्र पुन्हा एकदा धाववाची संधी होती, परंतु अतिशय वेगाने थ्रो केला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र नक्कीच या धावा 2 आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये गिरीशला आपण पाहतो आणि 2 धावींच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू षटकातील, हो यॉर्कर लाईन चेंडू खोदून काढलाय आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी थोडीशी खराब आणि तदबर धावा मिळतील ह्या 2. आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 36 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आता मात्र 37 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी, अर्थातच आरबी वरप या संघाला. आपण करूया टॉस पुढच्या मॅचचा. महारळ आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल वडवली, दोन्ही संघादरम्यान करूयात आपण टॉस. निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला वडवली संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच या. जे नक्कीच करदार निखिल देखील सज्ज आहेत. दोन्ही संघादरम्यान आपण करूया टॉस. 4 षटकांची मॅच आणि आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. एका बाजूला श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवलीत आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी महारळ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच मनीष धुमाळ यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय महारळ या संघाने. प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी या ठिकाणी मात्र नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या संघाला. आणि नक्कीच आता मात्र या ठिकाणी मात्र आरबी वरप या संघाला विजयासाठी धावा बनवायच्या 37 आणि या 37 धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आवाज जुन्नरचा एक पहाडी आवाज. आमचे जवळचे मित्र, आमचे परम मित्र निखिलजी डोंबरे सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
धन्यवाद विश्वास केने सर. या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी चषक वरप 2024 हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला भावेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. सलामीची जोडी प्रशांत आणि राज मैदानामध्ये दाखल आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय आरबी प्रतिष्ठान वरप आणि त्यांना फाईट करत असताना गावदेव पोई. हे दोन संघ एकमेकांच्या समोर आहेत. सलामीची जोडी प्रशांत आणि राज भोईर. पहिला चेंडू सुंदर असा फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. गावदेवी पोई संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये अरबी प्रतिष्ठान वरप हा संघ पाहायला मिळतो. राज भोईर आणि त्यांच्या जोडीला प्रशांत. ही सलामीची जोडी मैदानामध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर ते 37 धावांचं पॉवर प्ले. त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. भावेश समोर प्रशांत. इथे टाकलेला बॉल सुंदर असा चेंडू कॉलिंग खराब. रनआउटची संधी आणि तिथे राज भोईर यांना परतावं लागेल. डायमंड डक 0 वरती बाद. थँक्यू. जबरदस्त संगीत सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नयन धुमाळ यांचं गुणगान गाणारं हे संगीत. अतिशय मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी ते घेत आहेत. त्यांचंही कौतुक आपण करूया. गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो योगेश मैदानामध्ये दाखल आहे. योगेश भोईर मिस्टर 360 म्हणून त्याची ओळख. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका. गॅप मधून चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. आतापर्यंत होता शांत, आता वातावरण अशांत गेलंय. प्रशांतने चेंडू सीमा पार. धावा 4. श्रावणी पूर्वा लाईट्स सध्याच्या घडीला अप्रतिम संगीत प्ले करत असताना डीजे महेश वाघ अर्थात वाघ्या. दापलकबर धाव संख्या 4. षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये मार्गस्थ. बॉल आलेला आहे. आमचे लाईनमन आहेत व्हॉलंटियर, त्यांचा आम्ही मनापासून आभारी राहू. खूप चांगलं कार्य. आदिल शेख यांचं कौतुक करायला पाहिजे. 4 दिवस त्यांनी ती जागा सोडलेली नाहीये आणि त्यांना हीच विनंती असेल की आजचाच दिवस तिथे थांबायचं. धावफलकावर धाव संख्या 4. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल भावेश या खेळाडूला. समोर प्रशांत. इथे टाकलेला चेंडू वेगाने. एक तेरी एक मेरी. गावदेवी पोई आरबी प्रतिष्ठान वरप. जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत आणि आज कल्याण विभागातील तारे सितारे या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. 8 मातबर संघांचा सहभाग. आजच्या दिवसामध्ये A+ ग्रुप आहे आणि त्या A+ क्वालिटीचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी चषक वरप मध्ये गोलंदाज तयार. भावेश. भावेशचा चेंडू बॅक टू बॉलर फटका खेळलाय. योगीराज आलेत बॉलवर. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. थोडंसं लेट थ्रो करताना योगीराज बुटेरेला पाहिलं आपण. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 5 धावा धावफलकावर. तर सध्याच्या घडीला वरपगावचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे तो खेळाडू योगेश भोईर स्ट्रायकर इनवर पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन. दिवस क्रमांक 4 मध्ये ही क्रीडा स्पर्धा. पहिल्या दिवशी आपण पाहिलं अंडर-24 चा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि तोच संघ फायनल मध्ये देखील दाखल झालेला आहे. जबरदस्त खेळ त्यांचा कालच्या दिवसामध्ये राहिला. टीम वाशेरे. जबरदस्त खेळ कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं. अतिशय सुंदर खेळ. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला बॉल वेगाने हाताळलाय योगेश साडी, हा चेंडू डॉट आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावर धावसंख्या 5 आहे. आरबी प्रतिष्ठान वरप 5 धावा, शेवटचे चेंडू 18, बनवायच्या 32. संधी डीजे वाघ्याला. थँक्यू. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं जबरदस्त गोलंदाजी प्रसादची, धाबा फक्त 4. दुसऱ्या षटकात योगेश त्यांनी 10 खर्च केला. तिसऱ्या षटकात राज आले, त्यांनी 9 दिलात आणि कल्पेशने शेवटच्या षटकात 13 दिलात. त्या किती लाभदायक ठरतील गावदेवी पोळीसाठी ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी भावेश या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. नितेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आहे सलामीचा फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावर आलेले योगेश मैदानामध्ये आपण पाहतायत. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. एक धावे ते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मंदार पानसरे असतील, तदनंतर मनीष धुमाळ असेल, नयन धुमाळ, निनाद धुमाळ आणि संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट क्लबचं हे बहरदार आयोजन नियोजन आपण पाहतात. धावफलकावर धावसंख्या 6. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. व्हॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग. हार्दिक पांड्या पोरपच्या पाठमधून चेंडू सीमापार, धावा 4. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा जबरदस्त फटका. योगेश भोईर वेगळ्या रंगात आहे, त्याच्या पाठमधून अजून एक जबरदस्त टोला, चेंडू सीमापार, धावा 4. मैदानामध्ये करत असताना योगेश भोईर या खेळाडूला पाहतोय. 3 बॉल त्यांनी फेस केले, 8 बनवल्यात. तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार येणार की गोलंदाज कमबॅक करणार ते आपल्याला पाहायचं. 14 धावा धावफलकावर. इथे सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, डिपॅक्स कव्हर मध्ये चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. फेकी थोडीशी चुकीच्या एंडला थ्रो झाला आणि त्याचा फायदा मैदानामध्ये घेत असताना आरबी प्रतिष्ठान वरप, योगेश आणि बॅटर प्रशांत. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 16. विजयाचं समीकरण पाहू. 14 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण आहे. पहिला सामना दिवस क्रमांक 4 मधील मैदानामध्ये रंगत असताना जबरदस्त क्रिकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं. कधी सामना गावदेवी पोळीला जातोय, कधी सामना आरबी प्रतिष्ठान वरपला जातोय आणि हीच रंगत आपल्याला शेवटपर्यंत आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल, कारण 8च्या 8 संघ मातब्बर आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर करत असताना थोडंसं फंबल झालं आणि त्याचा फायदा. दोन्ही वेळेस दोन्ही खेळाडूंकडून झालेली ही चुकी आहे. चुकीच्या एंडला थ्रो केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण योगेश भोईरची पाहिली तर अतिशय दर्जेदार पाहायला मिळते. धावा आल्या 2. संघात धावसंख्या धावफलकावर 18. शेवटचे 13 चेंडू 19 धावांचं समीकरण.
एक विकेट आतापर्यंत प्राप्त झाली आहे पोई संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूला जमेची बाब हीच आहे की मैदानामध्ये योगेश भोईर चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला प्रशांत त्याला चांगली साथ देतोय. 5 चेंडूमध्ये 12 योगेश भोईरच्या, 6 बॉलमध्ये 6 बनवल्यात त्या प्रशांतने. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. नितीश त्याच्या स्पेल मधला अंतिम बॉल, इथे टाकलेला चेंडू जबरदस्त. पंचांकडे खूप मोठं अपील आपल्याला पाहायला मिळालं, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18-12 चेंडू 19चं समीकरण. संदेश बॅट डीजे. ते 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल जयेश या खेळाडूला त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. समोर प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू तिथे सुंदर फटका, डीप पाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत. गेंदबाज पे पलटवार, चेंडू सीमापार, धावावर संघाला मिळतील 4 चौकार. चौकारील चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 22 धावा, 11 चेंडू 15चं समीकरण. इथे टाकलेला बॉल वेगाने जो मात्र तळलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 24 धावा, शेवटचे 10 चेंडू 13ची आवश्यकता. जबरदस्त खेळ दोन्ही खेळाडू मैदानामध्ये करतायत. क्रिकेटचा खेळच भागीदारीचा आहे आणि ती भागीदारी मैदानामध्ये करत असताना आरबी प्रतिष्ठान वरपसाठी धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 24 धावा आहेत. गोलंदाज तयार जयेश. जयचा हा चेंडू वेगाने टाकलाय. प्रशांतला परतावा लागेल. मॅचची गोल्डन विकेट येते. फलंदाज बाद. मॅच मध्ये कमबॅक केले. मी म्हणेल गावदेवी पोई संघाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सुधारणा करणं गरजेचं आहे. आतापर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये 5 ते 6 धावा त्या संघाने गमावल्यात. 24 धावा धावफलकावर. 9 चेंडू 13चं समीकरण. 1-2 डॉट बॉल. पुन्हा एकदा खूप मोठी भरारी पोई संघ घेईल, परंतु 1-2 चौकार षटकार मॅच खुली करेल टीम आरबी वरपसाठी. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. आपण याच गोष्टीचा उल्लेख करतोय की क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 8 बनवायच्यात 11. 8 चेंडू 11चं समीकरण.
कामगिरी कशा प्रकारे होईल मैदानामध्ये. योगेशला एका बाजूने आपण पाहतोय चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. विकास मैदानामध्ये आले आणि विकासने पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळवलेल्या आहेत. डबल कव्हर धावसंख्या 26 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. 8 चेंडू 11चं समीकरण. इथे टाकलेला बॉल वेगाने जो मात्र हाताळलाय. डॉट चेंडू आलाय. जबरदस्त चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय जयेश या खेळाडूचा. डबल कव्हर धावसंख्या 26 फलंदाज बाद आहे. 2 7 चेंडू 11चं समीकरण. हा चेंडू अतिशय महत्वाचा राहील या ओव्हर मधील या मॅच मधील. तो बॉल कशा प्रकारे हाताळला जातो ते आपल्याला पाहायचं जयेश या खेळाडू करून. दुसऱ्या बाजूला विकास आहे त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. पाहूया त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आहेत. आरबी प्रतिष्ठान वरपसाठी सामना खुला होईल की हा चेंडू डॉट होतोय. इथे विकेट आली तर प्लस मध्ये पोई संघ देखील जाताना पाहायला मिळेल. काय घडतं ते पाहायचं आपल्याला. 7 चेंडू 11चं समीकरण. गोलंदाज तयार जयेश. जयचा हा चेंडू भन्नाट वेगाने यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. जबरदस्त गोलंदाजी. धावा आल्या फक्त 8. विकेट मिळवली 1. शेवटचे 6 चेंडू 11ची आवश्यकता. आरबी प्रतिष्ठान वरपला. संधी देवा डीजे वाघ्याला. चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील कारण आजचा फायनल डे. 9 सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. यानंतर होणारी मॅच गावदेवी मारळ आणि त्यांना फाईट करेल श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर अटाली संघ त्यांना फाईट करेल भूमी 11 कुंदे. त्यानंतर गावदेवी वरप इन ॲक्शन मध्ये ओम साई मानिवली. जबरदस्त 8च्या 8 संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. 6 चेंडू 11चं समीकरण आहे. मैदानामध्ये योगेश भोईर आहे ही जमेची बाजू आहे आरबी प्रतिष्ठान वरपसाठी. तर गोलंदाजी मार्कवर गावदेवी पोई संघासाठी योगीराज बुटेरे गोलंदाजी मार्कवर तयार. बाबा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाईल. 6 बॉलमध्ये 11 या डिपेंड होतील का ते आपल्याला पाहायचं. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग त्यामुळे 11 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार. योगीराज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. समोर फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला योगेश या खेळाडूला. पहिलाच बॉल फटका फसला. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. राज झेल सुटला की मॅच सुटली तेच आपल्याला पाहायचंय. तिथे रनआउटची संधी आणि फलंदाज रन आउट होताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 10 धावा. आपण याच गोष्टीचा उल्लेख केलाय की ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळतात तुमच्याकडे बॅटिंग चांगली पाहिजेच, तुमच्याकडे बॉलिंगही चांगली पाहिजे, परंतु सर्वात महत्वाचं क्षेत्ररक्षण आहे ते तुमचं चांगलं पाहिजे. आतापर्यंत खराब क्षेत्ररक्षण करत असताना गावदेवी पोई शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक 5 बनवायच्या 10 संधी डीजेला. थँक्यू डीजे थँक्यू. 5 चेंडू शिल्लक 10 धावांची आवश्यकता. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जरूर आली. न्यू बॅटर मैदानामध्ये गौरव दाखल झालेत. गोलंदाज तयार योगीराज. योगीराजचा चेंडू बॅकफुटला गेले. फटका दमदार आहे. तिथे लॉंग आपला क्षेत्ररक्षक. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा इशारा. नो बॉल आणि धावा 3. 1+2 3 धावा. दक्ष पंच प्रवीण विशे अर्थात भावड्या सर आणि त्यांचा हा नो बॉलचा इशारा. स्क्वेअरलेग पंच आपण पाहू शकता मंदार पानसरे यांना जबरदस्त अंपायरिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये करता. आता चेंडू शिल्लक आहेत 5 धाबा बनवायच्या 7. कॅच सुटला त्याचा दबाव गोलंदाजावर आला आणि त्याने टाकलेला हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक मैदानामध्ये करेल का योगीराज बुटेरे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
5 चेंडू 7चं समीकरण. 5 चेंडू 7 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला योगीराज यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउट. फलंदाज बाद. 4 चेंडू 6 धावा. फ्रीच्या बॉलवर शेवटचे 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बीके लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर आमच्या बरोबर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले, त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करू. मुख्य ऑपरेटर सागर राव आणि त्यांच्या जोडीला कॅमेरामन आपण विशाल तुपे यांना पाहतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. शेवटचे 4 चेंडू 6 धावा हे लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतं. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. रनआउटची संधी आणि इथे अजून एक फलंदाज रन आउट होताना पाहायला मिळेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवायच्या 5. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 3 धाबा बनवायच्यात 5. थोडस जलपान मैदानामध्ये खेळाडूला दिलं जात आहे. पाणी त्याचा किती फरक पडणार आहे ते आपल्याला पाहायचंय. आज सर्वात महत्वाची सूचना काय का आपल्याला वेळ वाचवायचा. आज एक वेगळा आनंद वाघ्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला, कारण त्याचा आज पगाराचा दिवस. 32 धावा धावफलकावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू 5 हे समीकरण. योगीराज समोर योगेश. इथे टाकलेला चेंडू. वाह, काय चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू. योगीराज बुटेरे. एका बाजूला योगीराज आहे, एका बाजूला योगेश आहेत. एकाच राशीची 2 माणसं आहेत, परंतु इथे कोणता खेळाडू कोणत्या गावाला जिंकवणार. पोईचं भविष्य आता योगीराज बुटेरेच्या हातात आहे. दुसऱ्या बाजूला आरबी प्रतिष्ठान वरप या टीमचं भवितव्य योगेश भोईर या खेळाडूच्या हातामध्ये. 2 चेंडू 5 धावा. गोलंदाज तयार. योगीराज गोलंदाजी मार्कवर. बिग हिट आणि सामना फिनिश केला. हार्दिक पांड्या वरप योगेशच्या बारमधून विजय षटकार.